अकोला जिल्ह्यातील पातूर नगर परिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदावर काँग्रेसने विजय मिळवत नगर परिषदेवर आपला झेंडा फडकवला आहे. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हिदायत खान यांनी विजय संपादन करत पातूरच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल 10 वर्षांनंतर झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. नगराध्यक्षपदासाठी 5 उमेदवार तर 20 नगरसेवक पदांसाठी एकूण 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. निवडणुकीत विविध पक्षांनी स्वतंत्र आणि आघाडीच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, वंचित बहुजन आघाडी आणि MIM यांनी एकत्र येत योद्धा विकास मंच स्थापन केला होता. दुसरीकडे काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांनी आघाडी करत निवडणूक लढवली. राज्यात मित्रपक्ष असलेले भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट मात्र पातूरमध्ये एकमेकांविरोधात मैदानात उतरले होते. निकालानुसार नगरसेवक पदाच्या 20 जागांपैकी योद्धा विकास मंचला 8 जागा, काँग्रेसला 8 जागा, भाजपला 2 जागा आणि उद्धव ठाकरे गटाला 2 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाला एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे शिंदे गटाचा हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे हिदायत खान विजयी झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. 10 वर्षांनंतर नगरपरिषदेची निवडणूक झाल्याने शहरातील रखडलेल्या विकास कामांना आता गती मिळेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. पातूरच्या राजकारणात या निकालाने सर्व समीकरण निर्माण झाले असून आगामी काळात नगरपरिषदेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. सभी समाजों की मेहनत है। पार्टी भले हमारे कांग्रेस है, पर गांव में हर समाज ने, हर व्यक्ति ने हमें जो विजय दी है, इसका हम जनता की तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं, धन्यवाद करते हैं। और ये हमारे यहाँ जो मेहनत करे हैं हमारे साजिद प्रधान जी, हमारे प्रकाश भाऊ जिला अध्यक्ष, हमारे नितिन बापू देशमुख, डॉक्टर निशान साहब, बालापुर से आए हुए नगर सेवक कमरुद्दीन सर, कांग्रेस के नेता शब्बीर भाई, इन्होंने बहुत मेहनत की। इनकी सबकी मेहनत का ये नतीजा है। और पातूर शहर का तरफ से और जनता गरीब हर समाज की ओर से राहुल गांधी जी के जन्मदिन पे ये तोहफा मिला है, ऐसा मैं समझता हूँ। इसी तरह गांव को हिंदू मुस्लिम एकता ये आज जो दिखाई है, ये हमेशा मैं इस पर खरा उतरूंगा। इसमें कोई समाज के साथ भेदभाव नहीं होगा। किसी को भी मिलना होगा ज़रूर कहीं से भी आवाज़ दे दे। ऑफिस में कभी बोर्ड नहीं लगाऊंगा कि अंदर आना, पूछ के आना या चिट्ठी दे के आना। जिसका भी जो भी काम रहेगा मैं सही दिल से करूँगा, सच्चे दिल से करूँगा।